शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग थोडीशी मित्रांनो घाई गडबड पाहायला मिळाली आणि तेच कारण आहे की दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. तर नक्कीच आपण पाहिलं तर बेंद्रे मॅडम या स्पर्धेतून निरोप घेताना आपण नक्कीच पाहतात. आपण आलात, आपल्या मोलाचा वेळ खर्च करून आमच्या या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आपलं या आयोजक कमिटीच्या वतीने आणि आदित्य दादांच्या वतीने मी मनपूर्वक आणि खूप खूप आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला तटवलंय. एक धाव इथे मात्र मिळतीये, एकापेक्षा जास्त इथे काही नसणार आहे. हॅलो, सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती आहे. जे खेळाडू ग्रीन ग्रासवर उभे आहेत या बसलेले आहेत त्या सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, त्यांनी इथे स्टेज समोर जे डगआउट केलेलं आहे प्लेयरसाठी तिथे येऊन बसावे. सर्व खेळाडूंना विनंती आहे जे तिकडे ग्रीन ग्रासच्या इथे उभे आहेत किंवा बसलेले आहेत त्यांनी सर्वांनी प्लीज डगआउटमध्ये येऊन बसावे. तुमच्यासाठी बसण्याची सोय केलेली आहे. पुढील चेंडू घेऊन येत आहे, सुंदर असा शॉट, 1 रनसाठी 2 धावांचा प्रयत्न पर असफल. पाच बॉल. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे अमन यांचा 1 रन घेण्याचा बॉलर नेम. कृपया गोलंदाजी टीमने त्यांचा एक प्लेयर स्टेज जवळ पाठवावे ही विनंती कृपया करून. देवेश पहिले चेंडू घेऊन येत आहे आणि सुंदर असा 1 रनचा प्रयत्न, सुंदर असं क्षेत्ररक्षण. मारा गेला अमर रेडी. अमर याचा 1 रनचा प्रयत्न. गोलंदाजीसाठी सज्ज देवेश. संघासाठी पहिलं षटक, दुसरं षटक. 2 बॉल 8 रन झालेले आहेत. सुंदर असा 1 रनचा सुंदर असं क्षेत्ररक्षक, गचाळ असं क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा मिळत आहे प्रतापगड टीमला. पुढील चेंडू घेऊन येत आहे
देविश, रोहन, एक मिनिट. पुन्हा एकदा मॅच मध्ये अडथळा. स्वराज्य प्रतिष्ठान स्वराज्य चषक पर्व दुसरे. पुढील चेंडू. 1 रनचा प्रयत्न आणि 1 रन घेण्यात यशस्वी. अमन यांचा पुरा मारा करण्यासाठी अमर सज्ज. अमर हे खेळाडू 7 रस्त्यामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. सुंदर असा शॉट अमर यांचा. 1 रन धाव. रोहन यांचा गोलंदाजीसाठी खूप छान असा प्रयत्न. खूप चांगली गोलंदाजी करत आहे गोरन. अमन मारा करतील. सुंदर असा 4 रन. चौकार. अंपायर 1 बॉल बाकी आहे का अंपायर? ओव्हर 15 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रन. संघासाठी पहिले शतक. संघासाठी पहिले षटक. संघासाठी 3रं षटक. वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे हर्ष. पंधरा रन. 2 षटकानंतर स्कोर झालेला आहे प्रतापगड यांचा 15 रन. स्वतःसाठी वैयक्तिक पहिले षटक. संघासाठी 3रं आणि शेवटचे षटक घेऊन येत आहे हर्ष. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल अमर यांना. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय. 1 अतिरिक्त धाव प्रतापगड यांना. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 रन. हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. अमर यांचा छान असा 1 रनचा प्रयत्न आणि 1 रन घेण्यामध्ये यशस्वी. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण करत आहे पन्हाळगड टीम. दुसरा चेंडू घेऊन येत आहे हर्ष. सामना करतील अमर. गोलंदाजीसाठी सज्ज. सामना करतील अमर. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. 1 चेंडू नंतर धावा होत आहे 18.
पंचांच्या डाव्या बाजूनी मारा करतील हर्ष, सामोरा करतील अमर. झेल घेण्यात यशस्वी. हर्ष आणि अमन यांना कृपया करून एक विनंती आहे, जे ग्रासवर जे खेळाडू उभे आहेत किंवा ग्रासवर जे खेळाडू बसलेले आहेत त्यांनी कृपया करून डगआउट मध्ये यावं, ही विनंती आहे. स्टेजच्या इथे तुमच्यासाठी चेअर्स मांडलेले आहेत, कृपया करून तिकडे येऊन बसावं तुम्ही. नवीन बॅट्समन बॅटिंगसाठी सज्ज यश. पुन्हा एकदा कृपया करून विनंती करत आहे, जे कोणी खेळाडू ग्रासवर उभे असतील त्यांनी प्लीज इथे येऊन डगआउट मध्ये बसावे. यश 1 रनसाठी मारलेला आणि हा बॉल जात आहे सीमारेषे पार. चार रन. यश यांचा चांगला फटका होता जो त्यांनी 4 रन मध्ये शेवटचं षटक टाकत आहेत हर्ष आणि त्यांचा सामना करत आहे यश. खूप चांगली अशी फलंदाजी दाखवत आहेत यश. 3 बॉल 22 रन झालेले आहेत. एक रनचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव घेत असेल आणि दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. हर्ष यांचा अजून एक चेंडू, सामना करतील यश आणि हा डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये जर डॉट बॉल निघत असेल तर खरंच गोलंदाजाची प्रशंसा केली पाहिजे, कारण का त्या प्रेशरमध्ये जो बॉलिंग टाकत असतो ते त्यालाच माहिती असतं की काय प्रेशर तो त्यावेळी अनुभवत असेल. आणि खूप चांगला असं गोलंदाजी हर्षची आणि हा चेंडू तो लावलेला आहे आणि कॅच पकडलेली आहे सुंदर अशी. आत्ताच इथे
ही सूचना मात्र आपण सर्वांनी ऐकायची आहे. मित्रांनो, आज सकाळपासून आपण पाहतोय आपली ही स्पर्धा जी आहे ती आपल्या प्रतिष्ठानचेच खेळाडू आहेत. काही खेळाडू असे जे रोजच्या बेसिसवरती क्रिकेट खेळत नाही आहेत, म्हणून पंचांच्या माध्यमातून थोडंसं आपण पाहिलं तर जरूर काही कन्सेशन दिलेत असं म्हणेल मी. परंतु काही संघांचा आक्षेप आला क्रिकेट आहे तो प्रॉपर खेळला पाहिजे आणि पंच इथून पुढे या मॅचपासून या इनिंगपासून जर कोणता गोलंदाज थ्रो आढळला त्याला फेकीचा नो देतील. त्यामुळे आपण सर्वांनी व्यवस्थित गोलंदाजी करायची आहे अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि हा कमिटीचा डिसिजन आहे. त्यामुळे आता तुमचा गोलंदाज जर का थ्रो आढळला तर तो आणि नो दिला त्यानंतर तुम्ही कोणताच आक्षेप देखील घेऊ शकत नाहीयेत आणि बॉलर बॅन असणार आहे. आणि या स्पर्धेसाठी तो गोलंदाज बॅन असेल याची नोंद घ्या. प्रत्येक षटकारासाठी हॅडीभाऊ यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल याची नोंद घ्या. आपण 1 ओव्हर 2 धावा झालेल्या आहेत. तर अखिल यांच्या प्रत्येक षटकारासाठी ॲडीभाऊ यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 2 धावा.
पुढचा बॉल गरज होती का? सरळ बॅटने धावा येत आहेत. अशा वेळेस नाहक मित्रांनो रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये असफलता जरूर वाट्याला येते. डॉट बॉलची समाप्ती. धावा येत होत्या मित्रांनो सरळ बॅटने सिंगल डबलने धावफलक सातत्याने हालतं राहत होतं आणि अशा वेळेस नाहक रिव्हर्स चा फटका इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता निर्माण करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त इथे काय मिळणार नाहीये. एक धाव मात्र मिळतीये. इथून आपण पाहिलं तर जवळपास षटक समाप्त होतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती. म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि मॅच जिंकायची असेल तर 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावा. 25चं टार्गेट आहे. 13 झालेत म्हणजे 12 करायच्यात. बॉलर नेम अँकी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडू 14 धावा डिफेंड केल्या होत्या आणि या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 13 धावांची गरज सॉरी. पहिला बॉल फटका फसलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये संधी झेल घेण्याची आणि एक चांगला झेल मैदानावरती पूर्ण करत असताना अँकी पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन मात्र मैदानावरती करतोय. निहाल नवीन फलंदाज निहाल आलाय. 5 चेंडूंमध्ये करायच्या धावा त्या मात्र 12. फटका फसला. हा देखील बॅक टू बॅक विकेट्स. 6 चेंडू 12 धावांची गरज होती. पहिल्या 2ही बॉलवरती विकेटचं पतन झालं. आता मात्र समीकरण बदलतंय. चेंडू शिल्लक आहे 4 आणि रन करायच्यात 12. सूर गवसला या टीमला असं म्हणतं तरी काय वावगं ठरणार नाहीये. ऋतिक नवीन फलंदाज. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल हातभर वळण आहे मित्रांनो. चेंडूची वाट पाहत राहिले आणि चेंडू त्यांची कधी वाट लावून गेला हे त्यांना देखील समजलेलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा करायच्या त्या 12. तीन बॉल 12. 2 बॉल 12 आणि यावेळेस पहिला आलाय की काय. आणि हो मित्रांनो बॉलला भिरकावले. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेगा पार. छत्रपतींचा छावा. मिळतात 6 धावा. षटकार. पंच आपण इशारा द्यायचा आहे प्लीज. तर पंच चेक करतील. षटकार. येस. आणि आता समीकरण बदलतंय. येणारा चेंडू असेल 1 आणि धावा करायच्या त्या 6.
एक चेंडू 6 धावांची गरज. इथे षटकार मारला तर हिरो बनणार मित्रांनो फलंदाज. षटकार लगवला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहे मित्रांनो. धाव मात्र मिळणार नाहीये. बाज गमवावी लागतीये.